नमस्कार मित्रांनो, दैनिक लोकप्रश्न सह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। आजचा विषय परत एकदा आपण ज्ञानराधा मल्टीस्टेट घेऊन येतोय। पण विषय आहे कालच्या अधिवेशनाच्या दरम्यान निघालेलं ज्ञानराधाची चर्चा आणि त्या चर्चेदरम्यान बबनराव लोणीकर आणि प्रकाश साळुंखे या दोघांनी मांडलेले प्रश्न आणि त्याच्यावर दिलेलं मुख्यमंत्र्यांनी उत्तर। तर प्रश्न मांडत असताना प्रकाश साळुंखे यांनी सांगितलं की 20,802 ठेवीदार आहेत आणि 1121 कोटी रुपयाची फसवणूक झालेली आहे। तर याच्यासाठी ही फसवणूक झाली, पोलिसांनी तपास केला आणि याच्यामध्ये 80 स्थावर मालमत्ता जप्त करण्यासाठीचा MPIDचा प्रस्ताव शासन दरबारी आहे आणि त्यानुसार पुढची कारवाई केली जाईल। आता या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना फडणवीसांनी उत्तर देताना हे सांगितलं, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, की 1100 कोटी रुपयाची फसवणूक झाली आहे। 80 प्रॉपर्टीज या ब्लॅक लिस्ट मध्ये केलेल्या आहेत किंवा ब्लॉक केलेल्या आहेत आणि त्या जप्त करण्याची कारवाई लवकरच सुरू होईल। मग ही जप्त करण्याची कारवाई लवकर सुरू होईल असं 8/8/2024 ला पोलीस प्रशासनाने त्यांच्या प्रेस नोट मध्ये लिहिलं होतं। नेमकं ठेवी किती आहेत, नेमकं ठेवीदार किती आहेत, नेमका घोटाळा किती करोड रुपयाचा झालाय, मग या जर सगळ्या गोष्टी बघितल्या, पोलिसांच्या विविध प्रेस नोट जर बघितल्या, ईडीच्या प्रेस नोट बघितल्या, ईडीच्या कोर्ट केस मधला जर त्याचा जर अभ्यास केला, ईडीच्या प्रेस नोट, आता औसाहेब नेमकं काय करतायत या सगळ्या गोष्टीचा जर अभ्यास केला, पोलिसांनी पाठवलेला MPIDचा प्रस्ताव तो काहीतरी त्रुटी घेऊन परत आलेला, ठेवीदार संभ्रमात आहे किंवा यंत्रणा संभ्रमात आहे। ठीक आहे, 6 लाख ठेवीदार हा आकडा लोणीकर साहेब सांगतायत आणि 6 लाख ठेवीदारांनी म्हणजे सगळ्या स्वतःच्या आर्थिक प्रपंचासाठी उपयोगी गोष्टीसाठी वगैरे त्या ठिकाणी ठेवी ठेवल्या। आता या सगळ्या गोष्टीला बोलण्यासाठी काही मुद्दे मात्र डोक्यात प्रश्न निर्माण करतात, जसं की ईडी 13/3/2025 लिहित आहे की 38 गुन्हे दाखल आहेत। त्याचबरोबर 8/8/2024 पोलीस प्रेस नोट मध्ये लिहित आहे 41 गुन्हे दाखल आहेत, 41 तक्रारी आलेल्या आहेत। मग नेमकं 38 गुन्हे धरायचं का 41 धरायचं? त्याच प्रेस नोट मध्ये 8/8/2024 पुढे लिहिलं जात आहे की FD आहेत 1,65,872 आणि त्या FD ची गुंतवणूक होते 1790 कोटी रुपये। एक दुसरी गोष्ट बचत खाते आहेत 2,06,697 आणि त्याची एकूण गुंतवणूक, त्या बचत खात्याचं लिहिलंच नाही, आणि ह्या सगळ्याची एकूण गुंतवणूक होते 3715 कोटी। मग ही जर 3715 कोटी होते तर मग 1100 कोटी कसे आणि कुठून? आणि याच्याच बरोबर कुठेची जी सगळी मालमत्ता आतापर्यंत जप्त केलेली होती त्यावेळेसच्या प्रेस नोट नुसार त्या मालमत्तेमध्ये जप्तीच्या प्रस्तावामध्ये काहीतरी भर झाली आहे आणि ती मालमत्ता जाते 6,000 कोटी पर्यंतची। बर, 6,000 कोटी पर्यंतची मालमत्ता जप्तीची कारवाई करू आम्ही, त्याच्यासाठीची ऑर्डर देऊ असं होते। या सगळ्या गोष्टी बरोबर आणखीन थोडंसं मला बोलायचंय। फडणवीस साहेबांनी सांगितलंय की फायनान्शियल इंटेलिजंट युनिट हे आम्ही स्थापन करणार आहे आणि त्या युनिटचा आधार घेतल्यानंतर मात्र इथून पुढे जे कोणी अव्वाचे सव्वा व्याज वगैरे देणार आहेत आम्हीच दाखवणार आहे, अशावर कारवाई होणार आहे। त्याच्याच बरोबर त्यांनी हे पण सांगितलं की कोऑपरेटिव्ह बँक साठी 5 लाखाचा विमा आहे, पण मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीसाठीच असं प्रयोजन नाहीये आणि याच्याबद्दल आम्ही काहीतरी उपाययोजना करू। उपाययोजना लवकर करा। हे जे बाकीचे मल्टीस्टेट पेव फुटल्यासारखे इकडे तिकडे पांगलेले ते पण फसवणूकच करणार हे पक्क दिसतं फडणवीस साहेब तुमच्याच म्हणण्यानुसार। कारण जो माणूस अव्वाचे सव्वा लोन देतो, व्याज देतो, तो माणूस नक्कीच परतफेड कशी करणार आहे हा साधा व्यापारी नियम डावलून हे बाकीचे पण मल्टीस्टेटवाले करतायत। त्याच्यामुळे तुमचा पुढाकार घेऊन पुढच्या काही दिवसामध्ये मात्र सगळ्या मल्टीस्टेटची चौकशी व्हायला पाहिजे, सगळ्या मल्टीस्टेटचे त्यांचं ऑडिट महाराष्ट्राच्या लेवलवर होण्यासाठीची काहीतरी व्यवस्था व्हायला पाहिजे आणि जसं तुम्ही म्हणताय त्या ठिकाणी त्यांच्या ठेवीला इन्शुरन्स मिळायला पाहिजे। आता हे सगळं असताना 19/3/2025 म्हणजे आज 19/3/2025 ची पोलिसांची प्रेस नोट आली आणि त्या पोलिसांच्या प्रेस नोट मध्ये असं लिहिलं गेलंय 76 गुन्हे बीड जिल्ह्यात दाखल आहेत।
ही प्रेस नोट मात्र जिल्ह्यापुरतीच बोलते असं जाणवतंय. आजपर्यंत 47 कोटीचा अपहार बीड जिल्ह्यात झालेला आहे. आजपर्यंत 11,527 ठेवीदार बीड आर्थिक गुन्हे शाखेमध्ये त्यांनी नोंद केलेली आहे, म्हणजे तक्रार दिलेल्या आहेत, आणि त्याचा आकडा होतो 660 कोटीची फसवणूक. 660 आणि 1100, फक्त बीड जिल्ह्यापुरतं जर बोलायचं म्हणलं तर 660 कोटीची फसवणूक. आणि त्याच्यामध्ये लिहिलं गेलं चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ यांच्या स्थावर मालमत्तेची माहिती, MPRD प्रस्ताव 17/3/2025. याचा अर्थ काय होतो, मध्ये जो प्रस्ताव दिला होता त्याच्यातल्या त्रुटी दुरुस्त करून हा प्रस्ताव मांडलाय असं होतं. आणि हा प्रस्ताव अप्पर पोलीस महासंचालक यांना पाठवला आहे. आता हे सगळं जर बघितलं, आणखीन एक त्याच्यात आहे, संचालक मंडळ आणि इतर अधिकारी कर्मचारी यांचे एकूण 256 बँक खाते निष्पन्न झाले आणि त्याच्यापैकी फक्त 47 खाते चालू आहेत आणि तुटपुंजी रक्कम त्या खात्यामध्ये आहे. आता दुसरी गोष्ट आहे की 6,000 कोटीच्या प्रॉपर्टीज नेमक्या कुणाच्या, ज्ञानराजाच्या की आणखीन कोणाच्या? जर त्या 6,000 कोटीच्या प्रॉपर्टीज ज्ञानराजाच्या असतील तर मग आटापिटा न करता, काहीच न करता जे काही 3,700, 3,545 जे काही आकडा किंवा 1,100 वेगवेगळ्या आकड्यामध्ये ठेवीदार मोकळा होतोय की. मग विषय हा येतोय की पोलिसांनी तपास करत असताना नेमकं ज्ञानराजाचा पैसा कुठं गेला याच्या बुडापर्यंत कुठपर्यंत गेलेत पोलीस. मग ज्ञानराजाचा पैसा कुठं गेलाय, ज्या ठिकाणी गेलाय, मग तो कर्ज रूपात गेलाय का हात उसना गेलाय का फक्त त्या पुस्तकावर नोंद करून गेलाय, सोसायटीच्या पुस्तकावर नोंद करून. मी म्हणत नाही कुठेचे वकील म्हणतायत, नोंद करून पैसा देता येत असं एखाद्या संस्थेचा, तर असं कुणी नोंद करून पैसा देईन. मग तो तुम्ही कुठे ग्रुपला पैसा दिला छाती ठोकपणे तुम्ही सांगायला लागले, कोर्टामध्ये सांगायला लागले, ईडी स्वतःच्या प्रेस नोट मध्ये सांगायला लागली. मग हा नोंद करून दिलेला पैसा, याच्यासाठी सिक्युरिटी काय? काहीच नाही. तुम्हाला वाटलंच नाही याच्यासाठी सिक्युरिटी घ्यायची म्हणून. आता या नोंद करून दिलेल्या पैशावर घेतलेली प्रॉपर्टी, उभारलेले प्लॅन्ट, घेतलेली मालमत्ता, घेतलेली आलिशान वाहने आणि तुमचे आयुष्य, या सगळ्या गोष्टी नोंद करून दिलेल्या पैशाच्या होत्या. तर मग त्या नोंद करून दिलेल्या पैशावर घेतलेल्या प्रॉपर्टी दुसऱ्या बँकेने कर्ज कसं दिलं आणि त्याचा अभ्यास कोण करणार आहे? का संपला, आता प्रस्ताव गेला म्हणजे अभ्यासच संपला असं काय होतंय का? फक्त एक अपेक्षा, एक आशेचा किरण, ईडी 25/3/2025 नंतर काय होणार हा मात्र आशेचा किरण. पोलीस प्रशासनाने पाठवलेला प्रस्ताव महत्वाचा का लिक्विडेटरची भूमिका महत्वाची? मल्टी स्टेट सेंटरच्या अंडरमध्ये हे महत्वाचं का स्टेटच्या अंडरमध्ये हे महत्वाचं? स्टेटने लोक अपॉइंट केले म्हणजे सेंट्रलचा रोल आहे की नाही, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आणि या सगळ्या गोष्टीचं कन्फ्युजन ठेवीदारामध्ये आहे. हे ठेवीदार बोलून दाखवतायत, म्हणून आम्ही त्या दृष्टीने आजचा व्हिडिओ बनवलाय. ठेवीदारांना तुम्ही काय करताय याच्याशी देणं घेणंच नाही. तुम्ही आकडा किती देताय याच्याशी पण देणं घेणं नाही. किती प्रॉपर्टी जप्त केली, काय केली असेल ते केली. ठेवीदारांचं एवढंच म्हणणं आहे, लवकरात लवकर, कारण अजून त्या प्रॉपर्टी सीज, जप्ती, लिलाव, पुन्हा ठरवायचं, या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर व्हाव्या आणि त्या भोळ्या बाबड्या, दीन दुबळ्या, गरीब, कष्टकरी ठेवीदारांना त्यांचा पैसा मिळावा. फक्त या सगळ्या गोष्टीतून एक मात्र जाणवतंय की कितीतरी ठेवीदार समोरच आलेले नाहीत. नका येऊ म्हणून तर आकडा ते कमी आहे सगळं. मग तुम्ही समोर येऊ नका. फक्त तिथं फॉर्म भरायची पाळी आली ना, असं पळायचं तिथं जर का आताच पैसे खण हातात मिळणार आणि तक्रार दाखल करताना बघू नंतर. धन्यवाद.